मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मुंबईचा शक्तिवर्धक नाश्ता म्हणजेच काळा चना मसाला। तर आपण त्याची संपूर्ण रेसिपी बघणार आहे, तर चला बघूया। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा। आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मी खास तुमच्यासाठी। तर आजची व्हिडिओ अशी असणार आहे, मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खाल्ला जाणारा काळा चना मसाला। तर काळा चना मसाल्याचे खूप वैशिष्ट्य आहे की तो खूप शक्तिवर्धक असतो। तर कष्टकरी समाजामध्ये तो खूप जास्त प्रमाणात खाल्ला जातो आणि मुंबईच्या माणसांची एनर्जी तर आपल्याला माहितीच आहे। तर त्यांच्या एनर्जीचं एक रहस्य आहे की ते मोठ्या प्रमाणामध्ये काळा चना मसाला खातात। तर चला आपण बघूया काळा चना मसाला कसा बनवतात। मित्रांनो, काळा चना मसाला हा शक्यतो सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी 4-5 वाजता जो आपण अल्प प्रमाणात काहीतरी नाश्ता म्हणून खातो त्यासाठी खातात। तर मुंबईमध्ये काही लोक याला चना चाट म्हणतात, काही लोक काळा चना मसाला म्हणतात। तर आपण काळा चना मसाल्यासाठी लागणारे साहित्य एकदा बघून घेऊ। मित्रांनो, आता आपण काळा चना बनवणार आहे। त्यासाठी आपण काय केलेलं आहे, काळे चणे ना रात्री भिजत घातले होते। काय करायचंय, थोडं पाणी गरम करायचे आणि त्याच्यामध्ये चणे असे भिजत घालायचे। मग ते चणे सकाळपर्यंत नरम होऊन जातात, साधारण अशा हाताने फुटतात बघा, म्हणजे खाण्यायोग्य होऊन जातात। तर काय करायचंय, ज्या पाण्यामध्ये आपण भिजत घातले तर त्याच्यापैकी त्या पाण्यामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पोषण मूल्य हे काळ्या चण्याचे उतरले असतात। तर आपण भाजी बनवताना हे जे पाणी दिसतं हे पाणी पण आपण वापरायचं, टाकून द्यायचं नाहीये। आणि आपण हे 100 ग्रॅम चणे घेतलेले आहेत। तर आपण हे 100 ग्रॅम चण्यापासून चना चाट किंवा ते बनवणार आहे। तर बाकीचे साहित्य बघून घेऊ। तर मित्रांनो, चला आपण चना चाट बनवायला चालू करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ। त्यासाठी आपल्याला काय करायचंय, 100 ग्रॅम चना लागणार आहे रात्रभर भिजत घातलेला। त्याचबरोबर 2 चमचे आपल्याला तेल लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जिरा आणि मोहरी प्रत्येक 1 चमचा लागणार आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला लागणार आहे। त्यानंतर आपल्याला धन पावडर लागणार आहे। त्यानंतर आपल्याला लाल तिखट लागणार आहे साधारण 1.5 चमचा। त्याचबरोबर आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट लागणार आहे। आणि हा आहे चाट मसाला। चाट मसाला आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे किंवा स्किप पण करू शकता। त्यानंतर आपल्याला लिंबू लागणार आहे आणि कोथिंबीर, एक मोठा कांदा चिरलेला, 1 टोमॅटो चिरलेला आणि कढीपत्ता। आणि आपल्याला आवडीनुसार आपल्याला मिरची खायची असेल तर आपण मिरची त्याच्याबरोबर आपण तळून घेऊ शकतो। तर एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला चना चाट बनवायला। तर हा चना चाट हा आयटम आहे ना खूप शक्तिवर्धक आहे। तर चना चाटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन आहे आणि आपण हे 100 ग्रॅम आपण जे चणे घेतलेत तर साधारण त्याच्यामध्ये आहे ना 20 ग्रॅम प्रोटीन आहे। तर काय करायचं मित्रांनो की हे आपण रात्रभर भिजत ठेवलेले आहे। तर ते नॉमिनल थोडं गरम करायचं फक्त आपण ते शिजून घेतलं तर त्याच्यामधली प्रोटीनची मात्रा आहे ना ती 100 ग्रॅम मागं 20 ग्रॅम आहे, तर ती कमी होऊन 15 ग्रॅमवर येते। त्यामुळे आपण काय करायचंय की जास्त शिजवायचं नाही, त्याला भिजवल्यामुळे तो खाण्यायोग्य नरम झालेला आहे। तर काय आहे, ज्यांना पचनाची क्षमता कमी आहे तर त्यांनी शिजून घेतला तरी चालेल। तर चला आता आपण चना चाट बनवायला घेऊया। तर मित्रांनो, आपण चना चाट बनवायला चालू करूया। तर आपण एक कढई घ्यायची आहे, तर ती आपण गॅसवर गरम करायला ठेवली आहे आणि साधारण 2 चमचे तेल टाकून घेऊया। आणि हे तेल तापस्तोवर थोडं थांबूया आपण। तर मित्रांनो, आपलं तेल छान तापलेलं आहे। तर प्रथम काय करूया, आपण 1 चमचा मोहरी टाकून घेऊया। त्याचबरोबर आपण काय करूया, 1 चमचा जिरं टाकून घेऊया। त्याचबरोबर आपण कढीपत्ता पण टाकून घेऊया। हा जिरे मोहरी चांगलं छान तडतडू द्यायची आहे। जिरे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे। हा कांदा आपल्याला साधारण थोडा लाल व्हायच्या जवळपास भाजायचा आहे, थोडा हलकासा कच्चा ठेवायचा आहे। तर चना मसाल्यामध्ये थोडासा हलकासा कच्चा कांदा असेल ना तर खायला खूप मजा येते। मित्रांनो, आपला कांदा साधारण थोडासा भाजत आलाय, तर त्या स्टेजला काय करायचंय, आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची 1 चमचा आहे। आणि ते आपल्याला कांद्याबरोबर आलं लसूण चांगलं भाजून घ्यायचंय। मित्रांनो, आपला कांदा हलकासा भाजत आलाय, तर त्या स्टेजला काय करायचंय, आपल्याला 1.5 चमचा लाल तिखट टाकायचंय आणि ते तेलामध्ये छान भाजून घ्यायचंय। तर आपलं लाल तिखट जळू नये म्हणून साधारण काय करायचंय, थोडंसं आपल्याला पाणी टाकायचंय। तर आपण ज्या पाण्यामध्ये आपण हरभरा भिजत घातला होता तेच पाणी वापरायचंय। तर आपल्याला प्रोटीनचं भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रोटीन मिळेल, त्याचबरोबर आपल्याला खायला पण चविष्ट लागेल।
तर मित्रांनो आपला लाल तिखट साधारण चांगलं भाजत आलेलं आहे तेलमध्ये. तर हलका हलका तेलही सोडत आहे. तर त्या स्टेजला काय करायचंय, आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. आपण गरम मसाला टाकला की लगेच आपल्याला काय करायचे, धना पावडर पण टाकून घ्यायची. त्याचबरोबर आपला चाट मसाला आहे. तर काय करायचंय, आपला अर्धा चमचा आहे तर त्यातला आपण अर्धा टाकून घेऊ आणि अर्धा आपल्याला वरून टाकायचा आहे. तर आपले मसाले साधारण थोडे घट्ट झालेत आणि जळण्याची शक्यता आहे असं वाटतंय. तर आपण काय करायचंय, थोडंसं पाणी टाकून घेऊ अजून. आणि छान आपण भाजून घेऊ सगळे मसाले. सगळे मसाले आपण जेवढे छान भाजल तेवढे आपल्या चना चाटला चांगली चव येणार. मित्रांनो आता आपले सगळे मसाले छान भाजलेले आहेत. बघू शकता तेलही सुटलेलं आहे. तर ह्या स्टेजला काय करायचं, आपण टोमॅटो टाकून घ्यायचं. मित्रांनो टोमॅटो टाकायचे. त्याचबरोबर आपल्याला सॅलडसाठी जे आपण खातो, कांदा, काकडी, बीट, त्याचबरोबर बरेच लोक कोबी वगैरे खातात. तर आपल्या आवडीनुसार तुम्ही इतर सॅलडमध्ये जे खाण्याच्या ज्या भाज्या असतात त्याही टाकू शकता. गाजरही टाकू शकता. काही लोकांना गाजर आवडतं तर गाजरही टाकू शकता, बीट टाकू शकता. म्हणजे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही इतर भाज्या टाकू शकता. तर काय होतं की आपल्याला हरभऱ्यामुळे प्रोटीनचा भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्याचबरोबर या बाकीच्या भाज्या टाकल्या तर त्याच्यामुळे फायबर मोठ्या प्रमाणात भेटतं. तर आपण त्या भाज्या टाकल्या तर आपल्याला अजून छान टेस्ट येते. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातले. तर मित्रांनो पाहू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि आपले टमाटे छान भाजलेले आहेत, थोडे नरम झालेत. तर ह्या स्टेजला काय करायचंय, आपल्याला हे चणे टाकून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे. तर मित्रांनो आपण काय केलेलं की हे चणे रात्री भिजत घातले होते आणि सकाळी वापरतोय, त्यामुळे काय हे नरम झालेले आहेत. तर हे खाण्यायोग्य झालेले आहेत. तर काय आहे, 100 ग्रॅम चण्यामागे आपल्याला 20 ग्रॅम प्रोटीन मिळतं. आणि त्यानंतर आपण हे शिजवलं तर साधारण प्रोटीन थोडंसं कमी होतं, ते 15 ग्रॅमवर येतं. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ज्यांचे डायजेशन सिस्टीम स्ट्रॉंग आहे तर त्यांनी शक्यतो भिजलेल्या स्थितीमध्येच खाण्याचा प्रयत्न करावा. ज्यांचे डायजेशन थोडंसं प्रॉब्लेम आहे तर त्यांनी शिजून घ्यावे आणि खावे. तर काय दोन्ही कंडिशनमध्ये प्रोटीन तर मिळणारच आहे. फरक एवढा की प्रोटीनची मात्रा कमी होणार आहे. तर काय हरभऱ्याचे आपले ना भरपूर फायदे आहेत, किंवा याला चनाही म्हणतात. तर चण्याचे भरपूर फायदे असे आहेत की प्रोटीनची कमतरता भरून काढते, त्यामुळे आपले स्नायू बळकट होतात. त्याचबरोबर आपले पचन संस्था आहे ना, पचन संस्थेमध्ये फायबरचं खूप महत्त्व आहे. तर आपल्याला फायबरची कमतरता भरून काढतं. त्यामुळे ज्यांचे पचनाचे प्रॉब्लेम असतात वरच्यावर, तर त्यांनी काय करायचंय, दिवसातून एकदा तरी हे चण्याचं सेवन करायचंय. त्यांनी काय होतं, एनर्जी टिकून राहते, तुमचं पोट भरल्याची फिलिंग येते. त्यामुळे सारखं सारखं खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे काय होतं, तुमची एनर्जी भरपूर राहते, सारखी सारखी भूक पण लागत नाही आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळाल्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं. तर असा जो काळा चणा आहे आपल्या शरीरासाठी पुष्कळ फायदे देणारा आहे. तर मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. तर मित्रांनो तुम्ही एकदा ट्राय करा आणि शक्यतो रोज खाण्याचे प्रयत्न करा. तर तुम्हाला या चण्यापासून भरपूर फायदे मिळतील. तर एकदा असा चना मसाला तुम्ही घरी करून बघा. तर आता काय करायचंय, एक आपले जो भिजत घातले होते आपण चणे, ते थोडं आपलं पाणी शिल्लक आहे ते थोडं पाणी टाकून घेऊ याच्यामध्ये आणि आपण काय करूया, एक साधारण 5 मिनिटं झाकून ठेवूया, बंद करायचे. तर मित्रांनो आपल्याला या मसाल्यामध्ये जे पाणी दिसतंय, आपण हरभरा भिजत घातल्यानंतर जे खाली राहिलेलं पाणी आहे ते काय करायचं, आपल्याला आटून घ्यायचंय. साधारण पूर्ण ड्राय दिसला पाहिजे आपला सगळा चना मसाला. तर आपल्याला जास्त शिजवत बसायचं नाहीये. तर हा आपला जो चना मसाल्यातलं पाणी आहे ते पाणी आटस्तोवर आपल्याला फक्त गरम करायचंय आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लिंबू टाकून आणि कोथिंबीर टाकून एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि मग आपला चना मसाला खाण्यासाठी रेडी आहे. तर मित्रांनो पाहू शकता आपल्या चण्यामधलं सगळं पाणी आपण आहे ना आटवून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आहे ना आपले जे मसाले आहेत ते चण्याला चांगलं कोटिंग झालेलं आहे. तर सगळा मसाला आपल्या चण्याला चिकटून राहिल्यानंतर जी खाण्याची मजा आहे ना ती खूप वेगळीच आहे. तर आपण काय करायचं, आता याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचे. लिंबू पिळल्यानंतर नाही ना टेस्टमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होणार आहे. तर आपण काय करूया,
लिंबू पिळून घेऊया. आपण अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि थोडं हलवून घ्यायचं मित्रांनो, जेणेकरून लिंबूचं टेस्ट सगळ्या चण्याना एकसारखी लागेल. तर मित्रांनो, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे ना चना मसाला खाल्ला जातो. तर ह्या चना मसाल्यामुळे त्यांना आहे ना दिवसभर आहे ना वेळ नसतो, वेळची खूप कमी असते. तर दिवसभर ते एनर्जेटिक राहतात आणि त्यांचं पोट भरल्यासारखं फील राहतं. तर मुंबईचा खूप लोकप्रिय आयटम आहे हा. सकाळी नाश्त्याला आणि दुपारी 4-5 वाजता ते खातात, खूप मोठ्या प्रमाणात खातात. तर अशा प्रकारचा चना मसाला तुम्ही एकदा करून बघा आणि चना मसाला खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव चांगलाच येईल. तर आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, आमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला काला चना किंवा चना चाट आपलं झालेलं आहे. तर पूर्णपणे आटून घ्यायचंय. तर काही मित्रांना थोडंसं ग्रेव्ही टाईप पाहिजे असेल तर त्यांनी थोडं पाणी ठेवलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपल्या चना चाटची रेसिपी कंप्लीट झाली आहे.